नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये एक मोठी घडामोड होणार आहे। दुबईची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक एमिरेट्स NBD ही भारतातील RBL बँक विकत घेण्याच्या तयारीत आहे। यासाठी सुमारे 15,000 कोटी रुपये ते गुंतवणार असून याद्वारे RBL बँकेचे 51% समभाग म्हणजेच शेअर्स ते विकत घेणार आहेत। ही डील झाल्यास बँकिंग क्षेत्रातील अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने या गुंतवणुकीसाठी आणि बँकेच्या व्यवस्थापनामध्ये बदलासाठी मंजुरी दिलेली आहे। या गुंतवणुकीमुळे एमिरेट्स NBD बँकेचा आशियातील विस्तार वाढणार आहे। याशिवाय भारत आणि पश्चिम आशिया दरम्यान असलेल्या वाढत्या रेमिटन्स बाजारामध्ये म्हणजेच पैसे पाठवण्यासाठी त्यांची पकड जी आहे ती मजबूत होईल। भारतीय स्थलांतरापैकी जवळपास अर्धे लोक हे आखाती देशात राहतात, यांना याचा मोठा फायदा होणार आहे। ही गुंतवणूक मुख्यतः प्रेफरन्शियल अलॉटमेंटद्वारे केली जाणार आहे, ज्यामध्ये शेअर्स आणि वॉरंटचा समावेश राहील। यानंतर अतिरिक्त 26% शेअर्ससाठी ओपन ऑफर दिली जाईल, ज्यामुळे एमिरेट्स NBDचा एकूण हिस्सा हा 51% जाईल। RBL बँकेची बोर्ड मीटिंग ही 18 ऑक्टोबरला होणार असून त्यात या तिमाहीच्या निकालावरती चर्चा केली जाईल। या भेटीतच या गुंतवणुकीबाबत अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता आहे। एमिरेट्स NBD बँक ही मध्य पूर्व आशियातील सर्वात मोठी बँकिंग समूहापैकी एक आहे, ज्यांचं जागतिक स्तरावरती एक मोठं अस्तित्व आहे। त्यामुळे या बँकेची भारतीय बाजारपेठेमध्ये एंट्री ही एक महत्त्वाची घटना मानली जाते। या वृत्तानंतर RBL बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली आहे। सध्या RBL बँकेचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅप हे 17,786 कोटी रुपये आहे। सध्या दोन्ही बँकांकडून या वृत्तावरती कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, परंतु या गुंतवणुकीची चर्चा बँकिंग आणि आर्थिक वर्तुळामध्ये जोरदारपणे सुरू आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता एका खाजगी बँकेला विकत घेतलं जाणार आहे, तेही दुबईच्या एका बँकेकडनं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।